येस, वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि स्वागत करत असताना घेऊन जातोय मैदानाच्या दिशेने, ज्या ठिकाणी सुरुवात होतीये मनसे चषकाला, मनाच्या चषकाला, तुम्हा सर्वांच्या हक्काच्या चषकाला, म्हणजेच मनसे चषक. पहिलं षटक घेऊन जतन ठक्कर आणि त्याच्या समोर राकेश प्रभू पोलाट. लेट्स प्ले. लेफ्ट आर्म विकेट. पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर, त्याला ड्राईव्ह केलाय. कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. जोपर्यंत फील्ड केलं जाईल तोपर्यंत एक धाव. धावपलका ती लगावली जाते. धावपलकाचा श्री गणेशा झालाय. 5 षटकांचा खेळ. पहिलं षटक पॉवर प्लेचं आणि येणाऱ्या 5 षटकांमध्ये किती धावा प्लॅन केलेल्या आहेत हे पाहावं लागणार आहे. पहिला सामना हा सर्वांसाठी एक निर्देशन असणार आहे. पहिली इनिंग सर्वांसाठी निर्देशन असणार आहे. पहिलं षटक सर्वांसाठी निर्देशन असणार आहे. सगळ्यांसाठी एक अशी सुरुवात की ज्याला प्रेडिक्ट करण्यासाठी वेळ मिळेल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे मिड ऑन मध्ये. चांगली फिल्डिंग. जोपर्यंत फील्ड केलंय तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. चांगला कंट्रोल जतनचा बघायला मिळतोय. खेळपट्टीवरती आल्यानंतर या खेळपट्टीमध्ये किती उसळी आहे, कशा पद्धतीने चेंडू टर्न होतोय, किती प्रमाणात टर्न होतोय, किती धावा मोठ्या असू शकतात, किती धावा दिल्यानंतर त्याला इकॉनॉमिकल षटक आपण म्हणू शकतो, याचा अभ्यास केलाय. आणि ते ध्यानात ठेवत असताना पहिल्या षटकातील सुरुवातीचे 2 चेंडू चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, कोणत्याही प्रकारची हालचाल त्या चेंडूमध्ये दिसली नाही. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जात असताना निर्धाव चेंडूची सांगता होतीये. या अगोदर झालेली स्पर्धा आणि तिथे किती धावा धावपलका ते लगावल्या गेल्या होत्या किंवा कशा पद्धतीच्या धावा बनल्या होत्या काही खेळाडूंना माहित आहे. त्यामुळे त्या सर्व गोष्टी ध्यानात ठेवत असताना चेंडू आहे मध्ये. क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये तैनात आहे. कोणती चुकी करणार नाहीये. शॉर्ट मिड विकेट मध्ये टिपलाय झेल आणि राकेश प्रभू पोलाडला तंबूच्या दिशेने जावं लागतंय. पहिला हादरा टाई पॅकर पालघरला गॉन. नक्की काय घडलं होतं त्या चेंडूवरती बघा. डावखुरा फलंदाज होता. आतमध्ये येणारा चेंडू लोअर फुल टॉस पद्धतीने बॅटवरती हावी ठरला आणि ज्या बॅकलिपला युटिलाइज केलं होतं राकेश प्रमाणे त्याला बघता हातामध्ये थोडी बॅट हलकीशी फिरली आणि इनफिल्डमध्ये जो क्षेत्ररक्षक होता त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. पहिल्या विकेटचं पतन. एक अप्रोच बरोबर होता. ज्या वेळेला तुम्ही पॉवर प्लेचं षटक खेळताय त्यावेळेला तुम्हाला इनफिल्डच्या डोक्यावरून मोठे फटके मारून धावांची लईलूट करायची आहे. या उद्देशाने राकेश प्रभू बॅटिंग करण्याचा प्रयत्न करत होते. पण जतन ठक्कर अपकमिंग यंगस्टर आहे. सध्याच्या घडीला त्याचा फॉर्म हा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये चर्चेचा विषय राहिला आहे आणि तो फॉर्म काय आहे हे दाखवत असताना शानदार गोलंदाजी. पहिल्या 3 चेंडूवरती चांगला कंट्रोल आणि त्यानंतर फलंदाजावरती दडपण आणत असताना त्याची मिळवलेली विकेट हे यश आहे जतन ठक्करचं. नची स्पोर्ट्स विरारची ही चांगली सुरुवात. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने A1 पवन केणे. फेम मध्ये असणारा फलंदाज. स्माइली फेस विथ गुड कॉन्फिडन्स. बघूयात. हो 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 यावेळेचा चेंडू उजव्या यष्टीच्या जास्तच बाहेर दुरून खेळण्याचा प्रयत्न. कोणत्या प्रकारचा चेंडूला फॉलो केलं नव्हतं आणि त्यामुळे पंचांनी इथे वाईडचा इशारा दिलाय. अतिरिक्त स्वरूपाची धाव धावपलकामध्ये ऍड होते. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. 4 चेंडूचा खेळ आणि 3 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. हो पुन्हा एकदा उजवेष्टीच्या बाहेरचा चेंडू दुरून खेळण्याचा प्रयत्न. माइंडसेट क्लिअर आहे. खडे खडे खेळायचंय. कोणत्या प्रकारे पायावरती प्रेशर नाही. आणि असं असताना गोलंदाजाने फलंदाजाला रीड करत असताना टाकलेला चेंडू डॉट बॉल येतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. वरची काढा घेऊन चेंडू मागे निघून चाललाय. थर्ड मॅन मध्ये प्रोटेक्शन नाही आहे. डीप मध्ये आउटफील्ड बिलकुल फास्ट आहे आणि असं असताना चेंडू होते फरार. सीमारेखा पार. मनसे चौकार.
धन्यवाद डीजे. बघा ओव्हर द चेंज दरम्यान इतका वेळ घ्यायचा नाहीये. आम्ही वेळेच्या बाबतीत तुम्हाला वारंवार यासाठी विनंती करतोय कारण संध्याकाळी 5:30 पावणे 6 वाजता इथे तयार पडतो. दिवस छोटा आहे आणि त्यामुळे आपण सर्वांनी वेळेच्या बाबतीत सहकार्य करा अशीच विनंती आहे. यानंतर होणारा सामना त्यासाठी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. आमच्या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला टॉस का बॉस आहे तिथे येऊन आपण थांबायचं आहे. विनोद मोरे 11 विपक्ष पानबुडी डेव्हिल विशाल या दोन्ही संघांना विनंती आहे आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी तयार राहायचंय. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकामध्ये जतन ठक्करने आपला दर्जा दाखवला. 110 विकेट WD 04 म्हणजे टोटल 7 धावा धावफलकावरती. त्याच्यामध्ये 2 सिंगल 1 चौकार 1 वाईड. आणि त्या 7 धावानंतर आता दुसरं षटक घेऊन येतोय राहुल जोगाडिया. नन्ना मुन्ना जादूगर. नन्ना मुन्ना म्हणत असताना इतकी मोठी उंची टेनिस क्रिकेटच्या पटलावरती राहुल जोगाडियाने गाठली आहे. त्याला बघता त्याच्याकडून आता अपेक्षा सुद्धा तितक्याच मोठ्या असणार आहेत. पहिला चेंडू फॉलोइंग स्वीप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये स्क्वेअर लेग मध्ये आणि त्याने टिपला झेल. वीरू बाबरे डिपार्ट्स. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती चेंडूला फॉलो करून स्क्वेअरलेगच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न आणि त्या चेंडूवरती विकेटचं बदन. वीरू बाबरे पालघरचा अपकमिंग स्टार मैदानाबाहेर येतोय. दुसरा हादरा ताई पॅकर पालघरला. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय विघ्नेश साखलतोडे. खूप अपेक्षा आहेत पवन केनेकडून, खूप अपेक्षा विघ्नेश साखलतोडेकडून, परंतु राहुलची गोलंदाजी सुद्धा तू चांगली सुरुवातीची मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. पहिला चेंडूवरती विकेट आला आणि त्यानंतर पहिला सामना आणि या पहिल्या सामन्यामध्ये किती धाबा धावपल करतील, मोठ्या असतील छोट्या असतील याची सुद्धा माहिती आपल्यापर्यंत येईल आणि बाकीच्या संघांसाठी ते निर्देशन असणार आहेत. शेवटच्या क्षणाला हलक्या हाताने पुश काढण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा घेऊन चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला जातोय जोपर्यंत एकदा धावून कंप्लीट विघ्नेशने केली आहे. कौतुक आहे राहुलचं. जे दडपण पहिल्या षटकामध्ये जतनने आणलं होतं फलंदाजांवरती त्याला कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. कोणत्याही प्रकारे शरीरापासून दूर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न नाहीये. विकेट टू विकेट बॉलिंग करण्याचा प्रयत्न केला जाते. फलंदाजाला विचार करण्यास भाग पडले जाते, प्रवृत्त केलं जाते मेहनत करण्यासाठी. शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. पवनने बघितलं होतं समोरच्या दिशेने जर बघा तर जो लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहे तो थोडासा वाईडिश आहे. जर का वेगाने चेंडू समोरच्या दिशेने मारला तर बिलकुल बाउंड्री लाईनच्या पार जाईल आणि त्यासाठी आडव्या बॅटने समोरच्या दिशेने मारण्याचा तो प्रयत्न केला आणि त्याच्यावरती एक धाव कंप्लीट केली आहे. ओ शफल झाले त्यानंतर आडव्या बॅटने खेळले चेंडूला बाकडक स्क्वेअर लेग नव्हे तर 5 लेगच्या दिशेने चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक त्याच्या मागे जाते तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण केला विघ्नेशने आणि या 2 धावांशी धावफलक वेगाने वाढतंय. 11 वरती जाऊन पोहोचले. दुसरं षटक प्रगतीपथावरती. सकाळचं सत्र आणि सकाळचं सत्र मी यासाठी म्हणतो कारण पहिली मॅच चालू आहे. आज ऑल इंडिया ओपनचे 8 संघ तब्बल 7 मॅचेस बघायला मिळतील. त्यापैकी पहिला सामना रिव्हर्सचा अटेम्प्ट स्विच इट करायचं होतं. चेंडू हातातून निसटलाय. निसटल्यानंतर तोपर्यंत 22 पण एक धाव सुद्धा कंप्लीट केली आहे. सिंगल येते. एक चांगली बाब काय आहे ताई पाकर पालघरसाठी प्रत्येक चेंडूवरती एक धाव घेण्याचा प्रयत्न करतायत. एक धाव कशी जमा होईल यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. कोणत्या प्रकारे निर्धाव चेंडू येऊ देत नाहीयेत. हळूहळू ही पार्टनरशिप वाढत चालली आहे. हे करणं गरजेचं सुद्धा आहे. 5 षटकाच्या
सामन्यामध्ये एंडला जाऊन तुम्ही 50, 60, 65 अशा धावा ज्या वेळेला तुम्ही जमवाल त्यावेळेला गोलंदाजांना तुमच्या बळ येईल. अदरवाईज गोलंदाजांना जास्त मेहनत करावी लागेल. पुन्हा एकदा राहुल समोरच्या दिशेने खेळायचं होतं, इनसाइड आउट. चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षण नाहीये तिथे, चेंडू निघून गेलाय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, सीमारेखा पार, चौकार. शानदार स्ट्रोक. माहित होतं इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत, कोणतेही प्रोटेक्शन एक्स्ट्रा कव्हर वाईड इस्ट लॉंग ऑफ मध्ये नाही आणि लॉंग ऑफ मध्ये सुद्धा नव्हता, कारण मिड ऑफ तैनात होता. असं असताना त्याच्या डोक्यावरून खेळ चेंडूला पाठवलं. सीमारेखा पार 4 धावांसाठी, ज्याची जास्त गरज होती. 2 षटकांमध्ये शेवटच्या 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार झालेत आणि त्यामुळे 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धावपलकावरती टाई पॅकर पालघरच्या. जुना बॉल आहे का? आकिबच्या हातामध्ये चेंडू. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय. मनसे चषक, मनसे चषक, मनाचा चषक, आपला हक्काचा चषक आणि या चषकाची आज सुरुवात. आदरणीय विनोददादा मोरे यांची ही संकल्पना आणि त्यांचे संपूर्ण सहकारी साथी या व्यासपीठावरती आज उपस्थित आहेत. व्यावसायिक पटलावरील खेळाडू आणि त्यांचा खेळ बघत असताना सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटन सोहळा पार पडला आणि त्यानंतर पहिल्या सामन्याची सुरुवात आपण पाहतोय, ज्या ठिकाणी नची स्पोर्ट्स विरारने नाणेफेक जिंकल्यानंतर फिल्डिंग स्वीकारली होती. ती स्वीकारल्यानंतर आमंत्रित केलं टाई पॅकर पालघरला फलंदाजीसाठी. आकिब समोर विघ्नेश. आकिबचा पहिला चेंडू इनसाइड आउट, वेगाने मारलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, तो बनेल दर्शक, चेंडू निघून गेलाय, 1 बाउंस, सीमारेखा पार, मनसे चौकार. थँक्यू डिजे. चौकार आला, चौकाराने सुरुवात केली आकिबच्या या षटकाची विघ्नेशने. यावेळेला सफल झाला, चेंडू उंच हवेमध्ये, स्क्वेअरलेगचा क्षेत्ररक्षक, फाईनलेगचा क्षेत्ररक्षक दोघांच्या मध्ये चेंडू जातोय आणि जोपर्यंत फील करतील तोपर्यंत 2 धावा येत आहेत. आता हळूहळू धावांना वेग येताना दिसतोय, ज्याची गरज आहे टाई पॅकरला. पण दुसऱ्या बाजूने जतन ठक्कर आणि त्यानंतर राहुल जोगाडिया. काय नची स्पोर्ट्स विरारने इथून पुढे जतन ठक्करला इंट्रोड्यूस करणं गरजेचं होतं का 5 षटकांच्या मॅचमध्ये? जर का ते पहिल्या षटकाचं दडपण ते पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये बनलं असतं, अजून 1-2 विकेट आल्या असत्या, दडपण मोठं बनलं असतं, पण तसं झालेलं नाहीये. कर्णधाराने काहीसा वेगळा विचार केला असावा आणि त्यामुळे आकिबला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं. ज्या आकिबने पहिल्याच चेंडूवरती चौकार काढल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आल्यात, 2 चेंडूमध्ये 6 धावा. येणारे 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पाहूयात येणाऱ्या 4 चेंडूवरती काय घडतंय. नेक्स्ट बॉल नंबर 3. आकिबचा हा चेंडू उजवाष्टीच्या जास्तच बाहेर आहे, जाऊ दिलं विघ्नेशने आणि त्या चेंडूवरती पंच इशारा देत असताना वाईडचा. मैदानाची भौगोलिक रचना जर आपण बघितलीत, खूप सुंदर असं मैदान. काही असे स्पॉट जिथे हरियाली आहे, तिथे काही ठिकाणी मातीचा प्रभाव आहे. खेळपट्टी ही कॉन्क्रीटची असल्या कारणानं तिथे सुद्धा काही असे खाच खळगे आहेत ज्याच्यावरती गोलंदाज प्रभुत्व आपलं दाखवू शकतात. यावेळेचा चेंडू डेप्थ होणारा लोअर फुल टॉस, या चेंडूला ऑन साईडला खेळलंय, डीप मध्ये प्रोटेक्शन, आडव्या बॅटने खेळलेला हा ऑनड्राईव्हचा फटका, त्याच्यावरती एकदा धावून कंप्लीट केली विघ्नेशने, सिंगल येते. हळूहळू जशी ही मॅच पुढे जाईल, जशी इनिंग पुढे जाईल, तसे मोठे मोठे फटके किंवा तिथे मध्येच येणारे विकेट्स या प्रकारची चित्र आपल्याला बघायला मिळतील. पण सामन्याची खरी मजा कधी येणार? तर सामन्याची खरी मजा ही दुसऱ्या इनिंगच्या शेवटी किंवा त्याच्या मध्यंतरामध्ये. आकिब समोर आता पवन, ज्या पवनने मागील षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती आणि पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती चौकार दाखवला होता. हो, लवकर शॉट क्लोज केला आणि त्यामुळे डेप्थ होणाऱ्या चेंडूला नाही समजू शकलेत. ज्या वेळेला आकिबचा चेंडू रिलीज होतोय हातामधून, त्यावेळेला जी हाताची ऍक्शन आहे, जितक्या गतीने हात फिरतोय त्याच्या काहीसा कमी गतीने बॉल लँड होताना बघायला मिळालाय. आणि पवनने हा फटका खेळत असताना जी प्रेडिक्ट केली होती गती,
ती गती कुठे ना कुठेतरी कमी झाली आहे, त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता होतीये. डॉट बॉल आलाय आणि एक चांगला कमबॅक मी म्हणेल आकिब करत असताना. 24 वरती धावफलक. समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड चेंडू उंच हवेमध्ये आणि हा येतो या स्पर्धेमधील या मॅच मधील पहिला मनसे षटकार. ही पवनची ताकद आहे, ही स्ट्रेंथ आहे. मनगटामधली त्याच्या ताकद, त्याच्या खांद्यामध्ये असलेलं बळ, त्याच्या शॉटमध्ये असलेलं ते टायमिंग, त्याच बळावरती आजपर्यंत मिळवलेले त्याचं ते घवघवीत यश आणि ते सर्व गोष्टींना एकत्रित दाखवत असताना षटकार आलाय. पहिला षटकार पवनच्या बॅटमधून. आकिबवरती दडपण आणि आकिबवरचं हे दडपण कुठे ना कुठेतरी नची स्पोर्ट्स विरारवरचं दडपण बनते की काय. शेवटचा आणि अंतिम चेंडू. हो, यावेळेला आडव्या बॅटनं फोरांचा वापर करून व्हॉट अ कॅच. वेगानं धावून येत असताना इतक्या लांबवर चेंडूला जज करणं सोपं नसतं, परंतु सोपी कामं करायला आम्ही इथं आलेलो नाही असं सांगत असताना सुंदर झेल, फलंदाज बाद, पवन डिपार्ट्स. वन साइड हिरो, वन साइड बॅटिंग. एक षटकार, 2 चौकार. पवन केने बाद झालाय आणि त्याची जागा घेण्यासाठी आता नवीन फलंदाज मनोज पाटील मैदानाच्या दिशेने येतोय. मन्या. पहिल्या 3 षटकांचा खेळ. 3 षटकांमध्ये पहिलं षटक 7 धावांचं, दुसऱ्या षटकामध्ये दोन षटकामध्ये 2 चौकार आणि त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये आकिबच्या 1 चौकार 1 षटकार आपण पाहिला. पण विकेट्स, फॉल ऑफ विकेट वरती नजर टाकाल. राकेश प्रभू तितके प्रभावित नाही करू शकले. वीरू बाबरे सुद्धा स्वस्तात बाद झाले. पवनने पारीला सांभाळण्याचा प्रयत्न केला. विघ्नेश मैदानात आहे. राहुल चौगाडिया याच्या हातामध्ये चेंडू. ओ, इथे रनआउटची संधी, रनआउटची संधी आणि मला वाटते विघ्नेश याला परतावं लागेल. मोठ्या विकेटचं पतन. अजून एक हादरा. पहा काय घडलं होतं. हताश आणि निराश चेहरा. आणि तो कशामुळे, कारण कॉलिंग मध्ये तो कमीपणा आला. सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेट विश्वातला सर्वात मोठा पेच आणि सर्वात मोठी समस्या काय असेल तर कॉम्बिनेशन जुळून आणणं. कारण वेगवेगळ्या संघामधून येणारे खेळाडू एकत्रित खेळत असताना तुम्हाला त्याची पोझिशन, त्याची मानसिकता, त्याचा बिहेवियर, त्याचा अप्रोच किंवा त्याची स्ट्रेंथ, त्याची विकनेस, या साऱ्या गोष्टी माहीत असणं गरजेचे असतात. आणि ते जुळून आणत असताना तुमचे जे कॉम्बिनेशन आहे ते ज्या वेळेला चांगल्या रीतीने बसतं त्यावेळेला तुमचा संघ यशस्वी होत असतो. त्या कॉम्बिनेशनमध्ये किंवा त्या कॉलिंगमध्ये कमीपणा जाणवला आणि विघ्नेश याला रनआउटच्या रूपाने बाद व्हावं लागते. 2 महत्वाचे मोठे झटके. जी पार्टनरशिप चांगली बनत होती त्याला मागील 2 चेंडूवरती ब्रेक करण्यामध्ये यश आलं नची स्पोर्ट्स विरारला. आणि कौतुक आहे कर्णधाराचं, खास करून राहुलचं, ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजांना कॉन्फिडन्स दिलाय, आत्मविश्वास दिला आणि त्यानंतर स्वतः चौथं षटक टाकण्यासाठी तो आलाय. धावफलकाची धाव आहे 30-30. लॉस ऑफ 4 विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. यश चौधरी. यशच्या हातामध्ये बॅट आहे, पण राहुल जोगाडिया डावखुऱ्या फलंदाजासमोर डावखुरा गोलंदाज.
जो स्क्वेअर लेग मधला क्षेत्ररक्षक होता त्याला डावखुऱ्या फलंदाजासाठी आता पॉइंट मध्ये आणण्यात आले. डीप मध्ये प्रोटेक्शन, एक्स्ट्रा कव्हर. स्विचचा प्रयत्न यशने केला आणि त्या चेंडूवरती कोणत्याही प्रकारचा बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. ओ यावेळेला शफल झालेत. शफल होत असताना चेंडूला पाठवलंय बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. दे दनादन, दे दनादन, मनसे सिक्सर. चला बॉल द्या. काय जबरदस्त फटका आहे. या अगोदरचा फटका रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. त्याला माहित होतं राहुल आता यानंतर काय करणार आहेत आणि यशचं प्रेडिक्शन अगदी योग्य ठरलं आणि म्हणूनच शफल होत असताना जड मध्ये टाकण्याचा प्रयत्न. तो चेंडू लोअर फुलटॉस झाला आणि त्याला दिशा देत असताना 6 धावांसाठी पाठवलं. व्हॉट अ शॉट बाय यश. या विभागामध्ये खेळण्याचा अनुभव यशकडे आहे. आज जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं करायचंय. ताईपाकर पालघरसाठी सारख्या संघामध्ये स्थान निर्माण करण्यासाठी आज चमकणं गरजेचं हे माहित होतं. परंतु राहुल जोगाडी आज समोर केलेला हा अटॅक हा थोडासा सरप्राईज करणार आहे. तितकं सोपं नाही राहत. राहुल ज्या पद्धतीने चेंडू फिरवतात, राहुलचा ज्या पद्धतीचा अनुभव आहे किंवा त्याच्याकडे असलेलं कौशल्य, या साऱ्या बाबींना जर का डोळ्यासमोर ठेवाल तर मात्र त्याच्यासमोर षटकार मारणं किंवा मोठ्या धावा वसूलणं तितकं सोपं नाही आहे. षटकार आलाय आणि डगआउटमध्ये प्रसन्न चेहरे. त्याचं कारण एकच की या षटकाराला एक्झिक्यूट करण्यामध्ये यश आलं. यशला 36-36. चौथं षटक प्रगती पथावरती. अजूनही 3 चेंडूचा खेळणे शिल्लक आहे. पहिला सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू, ज्याच्यामध्ये नची स्पोर्ट्स विरा नाणेफेक जिंकल्यानंतर त्याने फिल्डिंग स्वीकारली होती. आता पुन्हा एकदा राहुल सज्ज होतात यश समोर. नेक्स्ट बॉल यावेळेला समोरच्या दिशेने खेळायचं होतं. बॅटवरती चेंडू प्रॉपर आलेला नाहीये. हातामध्ये बॅट फिरत असताना चेंडू मागे जातोय, यष्टिरक्षक अडवतोय. तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. सिंगलने स्ट्राईक रोटेट होतीये. एका मोठ्या फटक्यानंतर स्ट्राईक रोटेट करण्यावरती भर दिलाय. अगदी योग्य निर्णय मी म्हणेल, कारण मोठ्या फटक्या आल्यानंतर काहीसा संयम सुद्धा गरजेचा. पण शॉर्ट क्रिकेटमध्ये संयम किती असावा हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. ज्या वेळेला तुमच्याकडे शेवटचे 8, 9, 10 बॉल असतील त्यावेळेला तुम्ही किती संयमाने खेळावं किती नाही याचा सुद्धा काहीसा नेम असावा. स्ट्राईक एंडवरती मनोज, समोर राहुल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पोझिशन मध्ये आले होते जरूर, परंतु गुडलेन स्पॉटवरून चेंडूला ज्या पद्धतीने बाहेर फिरवलं राहुलने, काहीसा खाली राहिलेला चेंडू डॉट बॉल येतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. 37 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचले. काहींनी मैदान पाहत असताना धावा प्रेडिक्ट केल्या असतील 40, 50, 55, 60. पण या मैदानावरती 70 सुद्धा आम्ही बघितल्यात. या मैदानावरती काही चेंडू रस्त्याच्या पलीकडे सुद्धा जाताना बघितल्यात. आणि त्यामुळे आता किती धावा कमी किती जास्त, फॉलोइंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न. काही प्रमाणात हा ब्लाइंडर होता. जास्त टर्न होणाऱ्या चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. मनोजचा सिंगल आला. 4 षटकं संपली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा धावपलकावरती ताई पॅकर पालघर. चला 4 षटकांचा खेळ संपला. त्यानंतर शेवटचं षटक हाताळण्यासाठी अमन याला आमंत्रित करण्यात आले.
4 षटकांमध्ये 2 षटकं राहिली राहुलची. त्या व्यतिरिक्त पहिलं षटक जतन ठक्करचं, त्यानंतर आकिबचं एक षटक, ज्या आकिबच्या षटकामध्ये एक चौकार एक षटकार आपण पाहिला. त्यानंतर अमन आलाय शेवटचे षटक हाताळण्यासाठी. या षटकावरती सर्वांच्या नजरा असतील. किती धावा या षटकामध्ये बनतायत आणि किती टार्गेट हे नची स्पोर्ट्स विरार समोर ठेवलं जात आहे टायपॅकरच्या वतीनं, हे पाहिलं जाणार आहे. मनसे चषक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आयोजित ही स्पर्धा आपण बघतोय, ज्या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक तब्बल 1 लाख रुपये आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, प्री प्लॅन स्ट्रोक, स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, चांगली फिल्डिंग आणि फेकी सुद्धा तितकीच चांगली. एकदा धावून कंप्लीट केली जाते. अलंग कार्पेट शेट निघून गेला होता मैदानाला घरंगळत. पावसाळ्यानंतर टेनिस बॉलच्या हंगामाला सुरुवात झाली. पावसाने खूप सारी व्यत्यय आणली आणि तरी सुद्धा नोव्हेंबरमध्ये अशी स्पर्धा होणं, इतका लवकर मैदान रेडी राहणं किंवा एट रेडी करणं सोपं नव्हतं. चला दोन्ही कर्णधार आपण टॉस साठी यायचंय. यासाठी हा चेंडू उजव्या स्टीच्या बाहेरचा, सुरुवातीला ऑप्शनच्या बाहेर आले होते. समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, चेंडू वाईडिश मिडऑफच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक फील्ड करतील तोपर्यंत एकदा पुन्हा एकदा कंप्लीट. किमान 1 ते 2 मोठे फटके तरी अपेक्षित असणार आहेत एका फायटिंग टोटल पर्यंत जाण्यासाठी. या मैदानाच्या भौगोलिक रचनेला बघता विनोद मोरे 11 विपक्ष पानबुडी देवी विशाल. ओ यावेळेला वेट केल्यानंतर वाट लावण्याची वृत्ती आणि चेंडू सरळ गेला. फाईन लेग सीमारेखा पार, चौकार. चौकार बघा कशा पद्धतीने मारलाय. शफल झाले होते आणि अमान या अगोदरचे 2 चेंडू टाकत असताना टप्पा पडल्यानंतर जी चेंडूची गती किती कमी जास्त होते त्याला परखलं होतं आणि त्यामुळे हा फटका एक्झिक्यूट करत असताना त्यावेळेचा फायदा, चेंडू सीमारेखा पार गेलाय चौकारासाठी. फाईन लेग आतमध्ये होता, त्याचा फायदा झाला. यावेळेला समोरच्या दिशेने मारायचा होता फटका, लवकर क्लोज केलाय. बॅटची वरची कडा घेऊन चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. ओ कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप झाल्याने 2 गोष्टी घडल्यात. एक विकेट येण्यापासून राहिली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्ट्राईक रोटेट झाली आहे. 1 धाव सुद्धा मिळाली आहे आणि एका धावेने धावफलक जाऊन पोहोचले 45 वरती. विनोद मोरे 11 संघाचा कर्णधार आणि पानबुडी देवी विशाल संघाचा कर्णधार. आपण नाणेफेकीसाठी यायचंय टॉस का बॉस मध्ये. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या पहिल्या इनिंग मधील. पहिल्या इनिंगचा खेळ आतापर्यंत अप्स अँड डाऊन अनेक बघत असताना कधी चौकार, कधी षटकार, कधी सिंगल, कधी डॉट. पायामधला चेंडू जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न आणि जडमध्ये टाकत असताना बिलकुल स्टंप क्रशर, टो क्रशर, विकेटचं पतन, गडी बाद. यश चौधरी बाद आणि त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या दिशेने प्रज्योत अंबिरे. पालघरच्या नामवंत गोलंदाजांच्या यादीमधील हे नाव. आता फलंदाज म्हणून जबाबदारी पार पाडायची आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर, लास्ट बॉल ऑफ द इनिंग आणि या बॉल नंतर दुसऱ्या पडावाला सुरुवात होईल, दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. त्या अगोदर दुसऱ्या मॅचच्या टॉसकडे सुद्धा आपण जाणार आहोत. आतापर्यंत धावफलकावरती आहेत 45. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. प्रज्योत या चेंडूवरती काय करामत करतो, कशा पद्धतीने खेळ करतो हे पाहावं लागणार आहे. इथून पुढे एखादा मोठा फटका 50 पार, पण मोठा फटका नाही आला तर 50च्या आतमध्ये. आडवा बॅटनं व्हॉट अ शॉट, ग्लोरियस अँड फॅब्युलस सिक्सर बाय प्रज्योत अंबिरे. व्हॉट अ शॉट.
थँक्यू. आनंदची काळे साहेब यांना विनंती केली आपण नाणेफेकी करण्यासाठी यायचे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित मनसे चषक 2025. मी काळे साहेबांना विनंती करेल की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. आपल्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाणार आहे. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होण्या अगोदर आपल्याला टॉस करायचा आहे. छाप असा कॉल विशाल कडून आणि छाप आलाय. मी काळे साहेबांना विनंती करेल की आपण स्थानापन्न व्हायचं. थँक्यू. दोन्ही कर्णधारांशी आपण चर्चा करणार आहोत. विशाल, नाणेफेकीचा कौल जिंकला, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. या मैदानावरती रोज सकाळचा सराव आणि त्यानंतर ऑल इंडिया ओपन म्हणजेच व्यावसायिक पटलावरती खेळण्याची संधी. 5 षटकामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा संघ असणारे प्रयत्न असणारे समोरच्या संघाला? 40च्या खाली. काय सांगशील या खेळपट्टीबद्दल आणि या संपूर्ण आयोजनाबद्दल? आयोजन खूप छान आहे आणि पोरांनी मेहनत पण केली. कोणाकडून काय चुकी झाली तर त्यांना प्रतिसाद करा आणि सामने पुढे चालू करण्यात. कोणते असे स्टार खेळाडू तुमच्या संघामध्ये आम्हाला बघायला मिळतील? सत्यम, हर्ष, शांता. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. संजू, व्यावसायिक पटलावरती ऑल इंडिया ओपनच्या स्पर्धेमध्ये खेळण्यात समोर विशाल आणि वेल एक्सपिरियन्स टीम आहे या मैदानावरची. किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी 60+ धावा करण्याचा प्रयत्न असेल. समोर चांगली टीम असेल. एकंदरीत या स्पर्धेचं आयोजन वसई तालुक्यामध्ये पहिल्यांदा या हंगामाच्या सुरुवातीला लाखाची स्पर्धा बघतोय. कसं वाटतं इथं आल्यानंतर आणि ही स्पर्धा? खूप चांगलं आयोजन आहे मनसे चषकचं. दरवर्षीप्रमाणे यावर्षी अशाच स्पर्धा भरवत राहावे ही अपेक्षा. असे कोणते स्टार खेळाडू आम्हाला आज बघायला मिळतील तुमच्या संघात? आमच्या संघात अक्षय कासार आहे, प्रतीक, महेंद्र मागे वगैरे असे भिवंडीचे 5-6 प्लेयर आहेत. खूप साऱ्या शुभेच्छा.
चला लवकर फिल्डिंग लावून घ्या ताई पकर पालघर. बघा एक सर्व संघांना एक आदरपूर्वक विनंती, आपण सर्वजण ज्ञात आहात संध्याकाळी 5:30 पावणे 6 वाजता इथे अंधार पडतो, त्यामुळे जो इनिंग ब्रेक मधला वेळ आहे किंवा षटकाच्या मधला वेळ आहे त्या वेळेला जितका कमी वापराल तितकं बरं होईल, कारण जेवढा वेळ तुम्ही इथं वाचवाल तितक्या जास्त षटकांच्या मॅचेस तुम्हाला संध्याकाळच्या सत्रामध्ये किंवा शेवटची मॅच ज्यावेळेला होईल त्यावेळेला खेळायला मिळतील. जर का कमी षटकांचे सामने झाले तर कदाचित तुमच्या संघाला त्याचं नुकसान होऊ शकतं आणि त्यामुळे आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे. स्पर्धा आपली समजून आपण सहकार्य करायला अशीच अपेक्षा आहे. 52 धावांचं लक्ष्य आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल. एका बाजूला राहुल जोगाडिया आणि त्याच्या साथीने मोहित. प्रज्योत अंबिरीच्या हातामध्ये चेंडू आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं, 5 षटकांची मॅच. क्षेत्ररक्षणाची सजावट जर आपण बघाल तर एक खेळाडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप मध्ये तैनात. एक मिड विकेटच्या दिशेने पहिला चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. पवन ओहो नाही पोहोचू शकलाय. जोपर्यंत चेंडू फील्ड केला जाईल रनआउटची संधी पंचांकडे अपील. पंचांचा बोट हवेमध्ये आणि पहिला विकेटचं पतन होत असताना राहुल जोगाडे आणि पाट्स. पहिला विकेटचं पतन पहिला चेंडूवरती मोठ्या फटक्यासाठी जात होते आणि जात असताना पवनने झेल टिपण्याचा प्रयत्न जरूर केला, पण चेंडू जवळ येईपर्यंत त्यांना कळालं की आपल्या रेंजमध्ये नाही आहे आणि त्यामुळे त्याने अडवत असताना जितक्या क्विक थ्रो केलाय बिलकुल पॅरलल. आणि त्यानंतर राकेश प्रभू यांची ती यष्टांच्या मागची चपळाई आणि त्याद्वारे राहुल जोगाडे याला रनआउट करवी बाद होताना आपण पाहतोय. नची स्पोर्ट्सला लागलेला हा पहिला हादरा, पहिला धक्का. सुरुवात चांगली आहे ताई पकर पालघरची. 52चा बचाव करत असताना 1 धाव 1 विकेट. पहिलं षटक मनसे चषक आणि त्याचा हा पहिला दिवस ऑल इंडिया ओपन. यानंतर होणारी मॅच ज्याचा टॉस आपण होताना पाहिला त्याच्यामध्ये विशाल पाटील आणि संजू कांबळे असे 2 कर्णधार होते. पानबुडी देवी हा संघ एका बाजूला, दुसऱ्या बाजूला विनोद मोरे 11 हा संघ. प्रज्योतचा पुढील बॉल यावेळेला डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने फुल पेस ऑफ द बॅट खेळून काढलाय, पाठवून दिलाय. 1 बाउंस सीमारेखा पार. मनसे चौकार. मेहुल आला आणि मेहुल आल्याची चाहूल सुद्धा आली. चाहूल लागली सगळ्यांना मेहुल आल्याची आणि त्याने पाठवून देत असताना समोरच्या दिशेने मारलेला बिलकुल सेफ असा स्ट्रोक. 4 धावांसाठी चौकार. नेक्स्ट बॉल. या वेळेला बॅटची आतली कडा घेऊन चेंडू मागे निघून चाललाय. फाईन लेग मध्ये नाझिम गुल्ली यांना आपण पाहतोय. जोपर्यंत फील करतील तोपर्यंत कोणतीही धाव येताना दिसत नाही. या चर्चेसाठी पुन्हा एकदा मोहित जात आहेत मेहुलच्या बरोबर, मेहुलच्या जवळ. का चर्चा करू नये? चर्चा नाही केली तर विचार विनिमय कसं होणार? विचार विनिमय होत असताना विचारांची देवाणघेवाण नाही झाली तर यश कसं संपादन होणार? आणि म्हणूनच ती चर्चा आणि त्यानंतर पुन्हा एकदा प्रज्योत. ओ लोअर फुल टॉस. ये एक्सपिरियन्स बोलता है, हा अनुभव आहे. प्रज्योतने जितक्या वेगाने हात फिरवला त्याच्या कैक पटीनं कमी वेगाने चेंडू ऑप्शनच्या बाहेर वाईड लाईनच्या जवळपास आणि त्याला फॉलो करून खेळण्याचा प्रयत्न. आता रेंज पर्यंत आल्यानंतर का मारू नये असा काहीसा भ्रम झाला मेहुलचा आणि डॉट बॉल. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला खेळायचं होतं. जोपर्यंत प्रज्योत चेंडूच्या मागे जातील सहजरित्याने एकदा कंप्लीट केली आहे. पहिलं षटक खूप महत्वाचं आहे कारण त्या षटकाला पॉवर प्लेचं षटक असं नाव दिलंय. 5 चेंडूचा खेळ. धावपलकाची धाबा 6. एक चौकाराच्या साह्यानं
एक चौकार आल्यानंतर सुद्धा 6 धावा आहेत. शेवटचा अंतिम चेंडू बाकी. मोहितसाठी हा चेंडू ऑन साइडला खेळलाय, फक्त दिशा दिली. मिडॉनचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती जातील, मनोज जोपर्यंत फील्ड करतायत, एक धाव कंप्लीट होते. पहिलं षटक संपन्न. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावरती टीम नची स्पोर्ट्स विरार. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आता दुसरं षटक हाताळण्यासाठी नाझीम गुल्ली यांना आमंत्रित केलंय. पॉवर प्लेचं षटक संपल्या कारणानं आता प्रोटेक्शन मध्ये बदलाव, म्हणजे जी फील्ड प्लेसमेंट आहे त्याच्यामध्ये बदलाव आपल्याला बघायला मिळेल. क्षेत्ररक्षण विखुरलं जाणार आहे आणि असं असताना उर्वरित धावांचा पाठलाग करणं या मैदानावरती कितपत शक्य आहे, कितपत अशक्य आहे हे पाहावं लागणार आहे. हळूहळू प्रेक्षकांची गर्दी सुद्धा आता वाढेल, कारण व्यावसायिक पटलावरती खेळणाऱ्या सर्व खेळाडूंना पाहण्याची सुवर्ण संधी समस्त वसई विरारकरांना मिळते. सर्व खेळाडू या ठिकाणी खेळण्यासाठी आलेले आहेत. मनसे चषकाची हीच मोठी अचिव्हमेंट आहे की या हंगामाची सर्वात मोठी स्पर्धा, पहिली स्पर्धा लाख मोलाची आपल्या सर्वांच्या भेटीला ते घेऊन आलेले आहेत. आदरणीय विनोददादा मोरे. नाझीम पहिला चेंडू तोय, चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू खाली येत असताना त्यानं टिपला झेल आणि दुसऱ्या विकेटचं पतन होत असताना नची स्पोर्ट्सला लागलेला हा दुसरा हादरा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित मनसे चषक, मनसे चषक मानाचा चषक, आपला हक्काचा चषक. आणि या चषकाचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील पहिली अशी रोमहर्षक मॅच जी आपल्या भेटीला आली आहे. या पहिल्या मॅच मध्ये 52 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत धावफलकावरती धावा आहेत 7 धावा असताना पहिल्या दोन्ही षटकाच्या, म्हणजे पहिल्या षटकाचा पहिला चेंडू विकेट, दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू विकेट, अशीच एक समान सुरुवात काय होती तर ताई पाकर बॅटिंग करत असताना पहिल्या 2 षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती चौकार आले होते. काहीतरी साम्य दिसून येते. नाझीम रिव्हर्स स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नाहीये डीप मध्ये, चेंडू निघून चाललाय सरळ बॅकवर्ड पॉइंट, सीमारेखा पार, चौकार. चौकार आला, 4 धावा आल्या. राजानं आल्यानंतर दाखवलं मी कशासाठी मैदानात आलोय. राजाला राज करायचंय, राजासारखं राहायचंय, राजासारखा खेळ दाखवायचा आहे, जेणेकरून नची स्पोर्ट्स विरार हा संघ बाजी मारेल. शेवटच्या क्षणाला बॅटमॅन करत असताना फक्त दिशा दिलीये, हलक्या हाताने खेळलंय. एक धाव धावून कंप्लीट केली. सिंगलने धावफलक पुढे जाईल. नाझीमवरती हल्ला बोलण्याचा प्रयत्न गरजेचं आहे. 52चा पाठलाग करत असताना प्रत्येक षटकागणिक तुम्हाला एखाद मोठा फटका मारायचा आहे. 10च्या आसपासची सरासरी तुम्हाला ठेवायची आहे, जेणेकरून तुम्ही मॅच मध्ये जिवंत राहाल. जर का ही सरासरी 12, 14, 15च्या पुढे गेली तर ही मॅच कदाचित अवघड बनू शकते. आणि म्हणूनच धावफलकाला हलतं बोलतं ठेवण्याचा प्रयत्न राजा आणि मयूर हे करताना दिसतात. दोघांच्या बॅटमधून एक चौकार आलाय. नाझीमचा हा चेंडू आतमध्ये येणारा, हलकाचा लेग ऑफ कटर. माहित होतं राकेशला की काहीशी हरकत करणारा हा चेंडू आतमध्ये येणार आहे. मयूरचं प्रेडिक्शन फेल. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. आतापर्यंत 4 चेंडू
टाकत असताना 5 धावा खर्च केल्यात नाझीमनं. नेक्स्ट बॉल. ओ या वेळेला बाहेर निघणारा चेंडू. 2 अलग अलग चेंडू. नाझीमला का या टेनिस क्रिकेटच्या पतलावरील लिजंड आणि सक्सेसफुल बॉलर म्हणतात याची प्रचिती मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आय थिंक 50शी पार आहे, तरी सुद्धा ज्या धाटणीचा खेळ, जी बोटांमधली जादू ते पेश करतायत, प्रशंसेस पात्र आहे, कौतुकास्पद. हो पुन्हा एकदा यावेळेला बैठक. चेंडू मागे निघून गेला आहे, फेकी होते, डायरेक्ट हिट, काफ हिट, राजा बाद. फलंदाज बाद. बघा कशा पद्धतीनं ही धाव घेण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट केव्हाही डेंजरस असते, घातकी असते आणि त्या डायरेक्ट हिट वरती राजा बाद झालाय. ज्या राजानं एक कॉन्फिडन्स स्ट्रोक लगावत असताना चौकार मिळाला होता, चौकाराद्वारे धावांना वाढवण्याचा प्रयत्न केला होता. नाझीमचं हे षटक संपन्न. या षटकामध्ये आला 2 विकेट, 5 धावा येत असताना ओव्हरऑल 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा, 3 विकेटच्या पतनानंतर नची स्पोर्ट्स विरार. येणारे चेंडू शिल्लक आहेत आता 18 आणि 18 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. 13.33च्या सरासरीने आता धावा बनवायच्या आहेत आणि या धावा बनवत असताना कोण तो की रोल अदा करतोय यावरती नजर असणार आहे. यानंतर होणारी मॅच दोन्ही संघांना विनंती आहे आपले खेळाडू येथे उपस्थित राहतील असतील याची दक्षता घ्या, जेणेकरून मॅच लगेच चालू होईल. प्लीज जास्त वेळ घेऊ नका कॅप्टन. प्रज्योत आणि टीम, आपण जास्त वेळ घ्यायचा नाहीये, कारण एकच आहे, आम्हाला संध्याकाळी वेळेमध्ये मॅचेस फिनिश करायचे आहेत. तुम्हाला सुद्धा शेवटचा सामना जो कोणता संघ खेळेल त्याला खेळताना अडचण निर्माण होणार नाही याची आम्हाला काळजी घ्यायची आहे. त्यामुळे आपल्याला ही विनंती करण्यात येते. 2 षटकं संपलीत, 12 धावा, 6च्या सरासरीने धावा बनतात. पहिल्या षटकात 7, दुसऱ्या षटकात 5. आता येणाऱ्या षटकामध्ये तुम्हाला 13-14 हा पाडा बोलायचा आहे. आता हा पाडा बोलत असताना तुमच्या बॅटमधून ब्लास्ट होण्याबगैर गत्यंतर नाही आणि त्यामुळे ती जबाबदारी मयूरच्या खांद्यावरती असणार आहे. मयूरला साथ देण्यासाठी आता नवीन फलंदाज वीरू बाबरे. त्याच्या हातामध्ये चेंडू. पहिला बॉल शॉट आणि शॉर्ट बॉल बरोबर बाहेरच्या दिशेने काढण्याचा प्रयत्न. त्या चेंडूवरती पंचांनी दोन्ही हात हवेमध्ये पसरवत असताना वाईडचा इशारा दिलाय. पहिला चेंडूवरती एक्स्ट्राच्या रूपाने धाव येते. निर्णायक षटक असणार आहे. ही मॅच कोणत्या बाजूने टर्न होते? प्रथमेश आलाय मयूरला साथ देण्यासाठी. या षटकावरती का नजर आहे? कारण या षटकामध्ये होणारी जी काही हरकत आहे ती येणाऱ्या 2 षटकांचं भवितव्य ठरवणारे असं. ओ व्हॉट अ शॉट! फॉलो केलं आणि फॉलो करत असताना चेंडूला पाठवून दिलं पॉइंटच्या डोक्यावरून. सीमारेखा पार, आर या पार देखना होगा. येस, इट्स अ गॉन फॉर 6. सिक्सर. शॉट ऑफ द मॅच. पहा कशा पद्धतीने फटका खेळला तो उजव्या बाहेर, ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. अवे फ्रॉम द बॉडी, शरीराला लांबून खेचून बॅट आणि हाताला ज्या पद्धतीने त्याने वापरलंय खरोखरच वाखाणण्याजोगे. चेंडूला पाठवलं पॉइंटच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. हे षटक खूप निर्णायक आहे. वीरू बाबरेवरती सुरुवातीलाच अटॅक करत असताना दडपणाखाली आणण्याचा प्रयत्न. अटॅक इज द बेस्ट वॉर्मअप, बेस्ट डिफेन्स असं मानलं जातं आणि ते करत असताना मयूर, दोन्ही अपकमिंग यंगस्टर मधील ही लढाई आहे. नवोदित खेळाडू आहेत आणि त्यांना स्वतःला सिद्ध करण्याची यापेक्षा दुसरी कोणतीही चांगली संधी नाही. बघूयात काय घडतंय. वीरू समोर मयूर. नेक्स्ट बॉल.
हो, यावेळेला पुन्हा एकदा रिवाज. समजण्या पलीकडे क्षेत्ररक्षण काय आहे, चेंडू काय आहे, टाकायचं काय, पडतोय काय, पण धावा मात्र मिळतात. नची स्पोर्ट्स विरारच्या डगआउट मध्ये आनंदाचं वातावरण. षटकारानंतर चौकार. बॉल द्यायचा आहे अक्षय. दोन चेंडू आणि 11 धावा आल्यात आणि जी इक्वेशन ज्याची आपण चर्चा करत होतो त्या इक्वेशनला कुठे ना कुठेतरी आता कमी करण्याचा प्रयत्न, त्या आस्किंग रन रेटला कमी करण्याचा प्रयत्न मयूर करतात आणि खरोखर चांगली बॅटिंग. नची स्पोर्ट्स विरार आपलं वर्चस्व दाखवत असताना पहिली 2 षटकं सेट होण्यासाठी गेली. पहिल्या 2 षटकामध्ये अनेक हरकती आपण पाहिल्या. विकेट आली, डॉट बॉल आले, दोन्ही गोलंदाजांनी आपला प्रभाव दाखवला, पण पुन्हा एकदा त्याच प्रश्नाकडे येईल. मागील इनिंगमध्ये तिसरं षटक आकिबचं होतं आणि त्या आकिबच्या षटकामध्ये एक चौकार एक षटकार आला होता. म्हणजेच ॲज कम्पेअर टू द प्रिव्हियस 2 ओव्हर्स त्याच्यामध्ये धावा मोठ्या प्रमाणात आल्या आणि तिथून खरी मॅचला त्या धावांना वाढण्यासाठी सुरुवात झाली होती. आता या दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा तेच एक मोठ्या चर्चेनंतर तिसरी ओव्हर कोणाला द्यायची, तिसरं षटक कोणाला द्यायचं याची चर्चा झाली ना अखेरकार नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला गेला आणि इंट्रोड्यूस करत असताना सुरुवातीच्या 2 चेंडूवरती मोठे हल्ले. चर्चा झाली आहे, खूप सारा वेळ निघून गेलाय. आता हा कोणाचा चांगला कोणाचा वाईट हे सुद्धा पाहणार आहोत. वीरू बाबरेच्या हातामध्ये चेंडू, समोर मयूर. ओ, यावेळेला आतमध्ये येणारा चेंडू. ज्या गोष्टी चर्चा करत होते राकेश प्रभू, अखेरकार तिलाही गवसली आहे आणि 2 मोठ्या फटक्यानंतर चांगला कमबॅक वीरू बाबरेचा. वीरूचा मला वाटतं या मैदानावरती 2 वर्ष अगोदर जर जाल तर एक 1.25 लाखाची 1.5 लाखाची स्पर्धा आय थिंक इथे झाली होती आणि त्याने मारलेला मिडविकेटच्या डोक्यावरचा षटकार. ओ, यावेळेला ऑन साईडला हलक्या हाताने खेळलाय. विघ्नेशच्या हातामध्ये चेंडू येईल तोपर्यंत एकदा डाऊन कंप्लीट. तो षटकार त्याची चर्चा का करतोय, कारण त्यावेळेला चॅलेंजरची टीम खेळत होती आणि त्या टीमने खेळत असताना एका चांगल्या स्टार्ट नंतर पराभवाच्या छायेमध्ये आली होती. त्यावेळेला तो मच निडेड सिक्सर वीरूने मारला होता आणि तो वीरूचा त्या चॅलेंजर संघामध्ये डेब्यू होता. तो एक इतिहास आहे आणि त्यामुळे हे मैदान वीरूसाठी तितकंच लकी किंवा तितकंच चांगलं आहे असं म्हणता येईल. धावपल करते धाबा 24-24. अजूनही 2 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. स्ट्राईक रोटेट झाली आहे. प्रथमेश स्ट्राईक एंडवरती बघायला मिळेल. प्रथमेशसाठी फील्ड प्लेसमेंट, डीपमध्ये प्रोटेक्शन मोठ्या प्रमाणात वाढवले. ऑन साईडला सन्मान दिलाय. टॅप केले चेंडूला समोरच्या दिशेने मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये जातोय क्षेत्ररक्षक विघ्नेश. चेंडूला फील्ड करते तोपर्यंत 1 धाव. ज्या धावांची अपेक्षा होती, ज्या 13.33ची आपण चर्चा करत होतो, 13-14ची, त्या 13-14 धावांना या षटकामध्ये हासिल करण्यामध्ये यश आलं मी म्हणेल दोन्ही फलंदाजांना. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 13 धावा खर्ची केल्यात. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे, बघूयात काय घडतंय. लास्ट बॉल मयूर समोर वीरू. ओ, इनसाइड आउट. व्हाट अ शॉट ऑफ द मॅच. ही ताकद, नजाकत, सुंदर अशी पेशकश या नवोदित खेळाडूच्या कौशल्याची, मनसे चषकाची. शांत स्ट्रोक बाय सिक्सर. जंजिरा दाखवाल की नाही माहित नाही, परंतु इथं षटकार मात्र दाखवलाय शेवटच्या चेंडूवरती. सच अ मॅग्निफिसंट स्ट्रोक बाय मिस्टर मयूर. वाघासारखा लढतोय. शेर दिल बॅटिंग याला आपण म्हणू शकतो. धावपल करते धावा या षटकारांशी जाऊन पोहोचल्यात 31 वरती. 31 येणारे आता 12 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. 21 रन्स रिक्वायर्ड टू विन विथिन 12 डिलिव्हरीज. षटका गणिक 10.50 ची सरासरी अपेक्षित. काय मोड आलाय या मॅच मध्ये. प्रज्योत अंबिरे एका बाजूला आहे ॲज अ कॅप्टन, कर्णधार म्हणून त्याला त्याचा रोल अदा करायचा आहे आणि त्यांच्या समोर असताना
जर का या दोन षटकारांची क्लिप निघून इन्स्टावरती टाकली गेली तर व्हायरल व्हायला वेळ लागणार नाहीये. 12 चेंडू आणि 21 धावांची गरज. राहुल जोगाडिया बॅट चेंज करण्यासाठी आतमध्ये गेले होते. चर्चा तर झाली आहे, काही निर्देशने मिळालेली असणार आहेत, काही डायरेक्शन्स मिळालेले असणार आहेत. आता ते डायरेक्शन काय पद्धतीचे असणार किंवा काय त्याच्या मागचा हेतू असणार आहे ती येणारी काळ वेळ सांगेल. चला जास्त वेळ जातोय, षटक संपल्यानंतर इतकी चर्चा नको आहे. गौरव प्लीज. तीन षटकांचा खेळ, मागील षटक चित्त थरारक आणि सगळ्यांना स्टक करणारं होतं, स्तब्ध करणारं होतं, कारण त्या षटकामध्ये मयूरची बॅट तळपली होती. 12 चेंडू 21 धावांची गरज. प्रज्योतच्या हातामध्ये चेंडू, स्वतः कॅप्टन आहेत, कर्णधार आहेत आणि कर्णधारपद भूषवत असताना या षटकामध्ये धावा रोखण्यासाठी त्यांना पहिलं पाऊल उचलावं लागणार आहे. इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, चेंडू डीप मध्ये जातोय. पवन त्या ठिकाणी चेंडूला अडवतील तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी. ओ ये क्या हुआ है. विघ्नेशने सुद्धा वेगाने चेंडू फेकला. राकेश प्रभूच्या जवळून चेंडू निघून मागे जात होता. 2 धावा सहज कंप्लीट. प्रथमेशचा माइंडसेट क्लिअर आहे आणि या 2 धावांनी क्लिअर निर्देशनं दिलेली आहेत आम्ही कशा पद्धतीची बॅटिंग करणार आहोत किंवा या धावांना आम्ही कशा प्रकारे बघतोय, आमचा अप्रोच काय असणार आहे. प्रज्योत समोर पुन्हा एकदा प्रथमेश. नेक्स्ट बॉल. हो उजव्या यष्टीच्या बाहेर, जास्तच बाहेर. पंच वळत सांगतायत हा चेंडू स्क्वेअर आहे, वाईड आहे. अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होईल. 34 चांगली मॅच. नची स्पोर्ट्स विरार. ओ यावेळेला चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण केल्या गेल्यात. बघा आउटफील्डचा जर विचार कराल तर बघायला किंवा दिसायला ही आउटफील्ड किंवा ही जी मैदानाची रचना आहे त्याच्यामध्ये षटका तितकासा लांब वाटतोय. सकाळी आल्यानंतर आम्ही सुद्धा तीच चर्चा केली होती. पण ज्या वेळेला फलंदाज बॅटिंग करतोय, 5 आतापर्यंत आल्यात, 36 झाल्यात, अजूनही 16 धावांची गरज आहे. आडव्या बॅटने खेळले, ऑन साइडला चेंडू निघून चालला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. यश चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी होते. जोपर्यंत फेक येईल तोपर्यंत 1 धाव. मॅच क्लोज येत चालली आहे, जवळ आली आहे, जिथून अजूनही 15 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी चेंडूचा खेळ जर बघाल तर झाला 3, 9 मध्ये 15. तितकं डिफिकल्ट किंवा तितकी मोठी टास्क नाहीये. पण येणारे 3 चेंडू निर्णायक. या 3 चेंडूमध्ये एक मोठा फटका आला. फलंदाजी करणारी टीम नची स्पोर्ट्स विरार या मॅच मध्ये वरचढ असेल. जर येणाऱ्या 3 चेंडूमध्ये मोठा फटका नाही आला तर शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजाला काही प्रमाणात ऍडव्हान्टेज मिळेल. बघूयात काय घडतंय. यानंतर होणारी मॅच ती सुद्धा अतिशय महत्वाची आणि त्याचबरोबरीनं काठीकी टक्कर असू शकते. मयूर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. ओ यावेळेला रनआउटची संधी. फेकी खराब रनआउटची अपील. येस, पंचांचा बोट हवेमध्ये आणि मयूर सारखा मोठा अडसर दूर केलाय. फलंदाज बाद. थँक्यू डिझे. मयूरचं बाद होणं बघा या थ्रो मध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे. ज्या वेळेला मयूरने हा फटका मारला, काही प्रमाणात विघ्नेश फंबल झाले आणि फंबल होत असताना मयूरने त्या फंबलिंगचा फायदा उचलत असताना 2 धावा करण्याचा प्रयत्न केला गेला. त्याच्यासाठी जवळ नॉन स्ट्रायकर एंड म्हणजे जे नॉन स्ट्रायकर एंड आहे ते जवळ होतं, तरी सुद्धा स्ट्राईक एंडला त्यानं थ्रो केला कारण मयूरची विकेट महत्वाची होती.
मयूरचा अडसर दूर करणं महत्वाचं होतं आणि त्या गोष्टीला ध्यानात ठेवत असताना राकेश प्रभूनं जे काही गॅदर केलं आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. सच अ ग्रेट गॅदरिंग. धावपलकावरती धाबा या सिंगल नंतर, या विकेट नंतर 38-38. नची स्पोर्ट्स विरार या मॅच मध्ये परत येण्यासाठी झगडते, प्रयत्न करते. अपेक्षा आहे इथून एखाद्या मोठ्या फटक्याची, क्षमता आहे प्रथमेश मध्ये. नवीन फलंदाज श्री मैदानाच्या आतमध्ये आलाय. एक चांगली साईड नची स्पोर्ट्स विरारने सुद्धा घेऊन आलेत आणि ते त्यांचा संघर्ष सुद्धा करून दाखवत असताना अजूनही मॅच संपलेली नाहीये. इथून एखादा मोठा फटका या षटकामधला ज्या मॅचला नची स्पोर्ट्स विरारच्या जवळ नेऊन ठेवेल. अजूनही 14 धाब्यांची गरज. नेक्स्ट बॉल. ओ यावेळेला चेंडू शेवटच्या क्षणाला ज्या वेळेला टॅप करायचं होतं बघा, प्री प्लॅन स्ट्रोक होता. या चेंडूला जर का ऑफ ड्राईव्ह म्हणजे ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला असता, दिशा दिली असती, प्रथमच्या जवळून जरी पार झाला असता 1 ते 2 धावा मिळाल्या असत्या. परंतु पहिलं मन बनवलं होतं की ऑन साईडला मला खेळायचंच आहे, त्यामुळे द्विधा मनस्थितीत सापडत असताना चेंडू आला डॉट. नेक्स्ट बॉल. ओह तेज तर्रार, भन्नाट वेग, आपल्या स्ट्रेंथ वरती काम करत असताना निर्धाव चेंडू हाताळलाय. षटक संपलं 4थं. 4 षटकांची समाप्ती आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा धावपलकावरती टीम नची स्पोर्ट्स विरार. धन्यवाद डीजे. बघा आता अजून एक इंटरेस्टिंग मोड. लगातार 2 षटकार जर का कोणत्याही फलंदाजाने आता या मोमेंटला मारले तर वसई शहर संघटक सन्माननीय सचिनजी मोरे साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस लगावण्यात आलेलं आहे. शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये सोपविलं जाईल बघा. ऑप्शन खूप सारे ओपन आहेत. प्रथम पाटील आहे, त्याच्या बरोबरीनं अमित तांडेल आहे, राकेश प्रभू स्वतः आहेत आणि असं असताना कोणाकडे जाईल. ताई पॅकर पालघर, चला प्लीज घाई करा, आपण एवढा वेळ नाही घेऊ शकत आहात षटक चूज करण्यासाठी. पवन केने सुद्धा एक ऑप्शन आहे. नक्की कोणाकडे जाणार ही टीम आणि अखेरकार पवनच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. चला मॅचला सुरुवात करायची. श्री मैदानाच्या आतमध्ये, प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये आणि प्रथमेशचा स्टान्स बघा, हाताची घडी घालून उभा राहिलाय. कधी चालू होते याची वाट बघतोय. चारी बाजूने पाहणी झालेली आहे. पवन केनेच्या हातामध्ये चेंडू आहे आणि असं असताना शेवटच्या षटकामध्ये 14 धावांची गरज आहे. 6-14 या इक्वेशन मध्ये मनसे चषकाची ही पहिली मॅच. मनसे चषक 2025 क्रिकेटचा हा महासंग्राम या म्हाडाच्या मैदानावरती आदरणीय विनोददादा मोरे यांची संकल्पना आणि त्याचा पहिला दिवस. येणारे 3 दिवस या मैदानावरती ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. पहिला चेंडू पवन, पहिला चेंडू ऑन साइडला ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, क्षेत्ररक्षक आहे मनोज चेंडूला फील्ड करेल. एकदा कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न केला जातोय, रनआउटची संधी. ओहो, प्रथमेश देखते ही रह गए. चांगली फिल्डिंग, फेक ही चांगली, एक धाव आली. मॅचला बढावा देण्याचा प्रयत्न होतोय. पहिला सामना असा असेल तर या स्पर्धेचा शेवटचा सामना कसा असणार आहे याचा तुम्ही अंदाज बाळगू शकता. ही साधी सुधी स्पर्धा नाहीये, लाख मोलाची स्पर्धा आहे. म्हणूनच मी म्हणतोय ही मनाची स्पर्धा आहे, आपली हक्काची स्पर्धा आहे. नाव आहे मनसे चषक. मनसे चषक 2025. आतापर्यंत झालेला खेळ, अनेक अप्स अँड डाऊन. पवनच्या समोर श्री
यावेळेला ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा श्रीने फटका जरूर खेळला ऑन ड्राईव्हच्या रूपाने. जोपर्यंत चेंडूला फील्ड गरज आहे तोपर्यंत एक धाव येते. आता 12 धाब्यांची गरज आहे. 4 मध्ये 12, 2 षटकारांची गरज. काय हा सामना प्रथमेश फिनिश करू शकेल की पवन केने या मॅचला आपल्या बाजूने झुकवेल? आडवा बँड खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मैदानाला घरंगळत मिडविकेटच्या दिशेने जातोय. यश चौधरी चेंडूला अडवतो, तोपर्यंत 2 धावा सहज कंप्लीट. 2 धावा कंप्लीट. आतापर्यंत 3 ते 4 अटेम्प्ट आपण बघितले जिथे क्षेत्ररक्षक फंबल झालाय. अशा क्षणाला क्षेत्ररक्षकाचं फंबल होणं म्हणजे एका धाब्याला दुसऱ्या धाब्यामध्ये कन्वर्ट करण्यासाठी संधी देणं आहे. कारण जितकी लांबी आहे, जितकी मॉडल लाईन लांब आहे, तिथून थ्रो करण्यासाठी जितका वेळ लागतो त्याच्यापेक्षा तो जो चेंडू हातामध्ये घेऊन पोझिशनमध्ये येण्यासाठी वेळ लागतो त्याला सुद्धा जास्त महत्त्व असतं. येणारे 3 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज. 3 मध्ये 10. काय पवन या 3 मध्ये 10 वाचवेल की प्रथमेश आतापर्यंत या खेळपट्टीवरती घालवलेला वेळ त्याचा फायदा उचलेल? समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टरच्या पद्धतीने खेळलेला हा फटका, रनआउटची संधी आणि रनआउटच्या रूपाने गडी बाद. रनआउटची संधी, मान्यानं केला थ्रो, बाकी सर्व कार्य पवनने केलं. विकेटचं पतन, श्री डिपार्ट्स. आता 2 मध्ये 9. संकेत नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. आता 2 मध्ये 9 म्हटल्यानंतर येणाऱ्या चेंडूवरती मोठा फटका येणं अनिवार्य आणि गरजेचं सुद्धा आहे. राकेश प्रभू, पोलार्ड चर्चा करण्यासाठी पवन जवळ आलेत. प्रथमेशला स्ट्राईक आहे. शक्यता थोडी जास्त का आहे या मॅचला जिंकण्यासाठी? या मैदानावरती मोठ्या फटक्यांची बरसात तितकी झालेली नाहीये आणि त्यामुळे गोलंदाजाला थोडा ऍडव्हान्टेज जरूर आहे. पण प्रथमेशने या खेळपट्टीवरती घालवलेला वेळ जो आहे तो कुठे ना कुठेतरी या 9 धावांना चेस करण्यासाठी मदतगार ठरू शकतो. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दोघांच्या मधून चेंडू फरार, सीमारेखा पार, मन से दिल से चौकार. कोणाच्या मनात काय प्रेडिक्शन आलं असेल माहित नाही, परंतु इथे सगळ्यांच्या मधला प्रकार घडलाय. 2-9 ची गरज असताना कोणाला वाटलं होतं 1 येईल, कोणाला वाटलं होतं 2 येईल, कोणाला वाटलं षटकार येईल, कोणाला वाटलं अजून काय घडेल, पण मध्ये चौकार आलाय. मॅच 1-5 इक्वेशन मध्ये जाऊन पोहोचली आहे. कंपल्सरी चेस, इट्स अ मॅन्डेटरी. धावांचा पाठलाग करावा लागेल. तर धावांचा पाठलाग केल्या बगैर तुम्ही मॅच जिंकू शकत नाही आहात बॅटिंग करणारी टीम. आणि जर का इथं षटकार नाही आला तर मात्र विजयापासून वंचित राहावं लागणार आहे. शेवटच्या चेंडूवरती फील्ड प्लेसमेंट काय आहे बघावी लागते. डावखुरा फलंदाज आणि त्याच्यासाठी ऑन साइडला डीप मध्ये प्रोटेक्शन वाढवलंय. विघ्नेश आता वाईडिश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये आलाय. लॉंगॉन मध्ये मनोज, डीप मिड विकेट मध्ये यश चौधरी आणि प्रथम पाटील याला स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. ऑफ साइडला डीप मध्ये प्रोटेक्शन, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक वीरू बाबरे तैनात आहे. आणि असं असताना आता प्रथमेश समोर मोठी टास्क. पवन समोर प्रथमेश. 1-5 डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषा जवळ. मनोजने केलं फील्ड जवळ 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 जवळ. हा सामना फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय ताई पॅकर पालघरने. हार्ड लक नची स्पोर्ट्स विरार. पण आपण शेवटच्या क्षणापर्यंत जी झुंज दिली ती कौतुकास्पद आहे आणि त्याबद्दल आपलं विशेष कौतुक.